मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की कासव आपल्या घरी असल्याने आपल्या घरासाठी कोणकोणते फायदे होतात किंवा कासव हे गुड लक आहे आपल्या घरासाठी. यामुळे मिळणारे फायदे आपल्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक बदल कोणकोणते घडतात याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे आणि त्यासोबतच धर्मशास्त्रानुसार समुद्र मंथनाच्या वेळी संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवला होता असा विष्णू स्वरूप म्हणजे कासव हा भगवान विष्णूंचा दशा अवतारांपैकी विष्णूचा दुसरा अवतार कूर्म आहे. कासव हा भगवान विष्णूंचा कश्यप म्हणजे कूर्म अवतार आहे. त्याने मद्रांचल पर्वत आपल्या पाठीवर उचललेला असतो. मित्रांनो, तुमच्या घरात जर कासव नसेल तर आजच कासवाची खरेदी करा, कारण कासव हे विष्णू स्वरूपी आहे. कासवाचे महत्त्व इतके आहे की कासव आपल्या घरासाठी खूप शुभकारक आहे. एखाद्या शुभ मुहूर्तावर कासवाची आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे, कारण कासव आपल्या घरी असणे हे आपल्या घरासाठी खूप शुभ मानले आहे. वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे. मित्रांनो, कासव आपल्या घरी आहे असल्याने आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातो, आजारपण दूर जाते, नोकरीत यश, संतान प्राप्ती किंवा अनेक अडलेल्या अडचणी दूर होतात, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, पैशाची कधीही चणचण भासत नाही, घरात लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद लाभतो, घरात वास राहतो, कारण जिथे विष्णू असतो तिथे लक्ष्मीही असतेच आणि कासव हे विष्णुरूपी आहे. त्यामुळे आपल्या घरात कासव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, कासव जेव्हा आपल्या घरात आपण स्थापन करतो तेव्हा एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि कासव जेव्हा आपण आणतो तर त्या कासवाच्या पोटावर लक्ष्मी यंत्र असते बघा, ते नक्की पाहून आणा. ज्या कासवावर लक्ष्मी यंत्र असते ना ते कासव कधीही आपल्याला पाण्यात ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण हे जे मी कासव स्थापन केले आहे, मला कासवाची स्थापना करून मला 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. तर तशा कासव जर लक्ष्मी यंत्र असेल पोटावर तर आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे प्लेटमध्ये, कारण लक्ष्मीला तांदूळ खूप प्रिय आहे. आणि त्यावर मी धने टाकलेले आहे. धने म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे. तर त्या तांदळावर अख्खे तांदूळ घेऊन त्यावर धने टाकून आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि मग आपल्याला कासवाची स्थापना करायचं आहे. ज्या कासवाच्या पोटावर लक्ष्मी यंत्र असेल तेच कासव आपल्याला ह्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ धने ठेवून मग ह्या कासवाची आपल्याला स्थापना करायची आहे. ज्या कासवाच्या पोटावर लक्ष्मी यंत्र नसेल तर ते कासव आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे. पण माझ्या कासवावर लक्ष्मी यंत्र आहे, मी लक्ष्मी यंत्र असलेले कासव आणलेले आहे, त्यामुळे मी धान्यात हे कासव ठेवलेलं आहे. कारण लक्ष्मी यंत्र हे पाण्यात ठेवायचं नसते, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मी अष्टगंध लावून कासवाची माझ्या देवघरात स्थापना केलेली आहे. हे रोजची माझी देवपूजा आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कासवाची स्थापना कशी करायची आहे हे तर सांगितले आहे. आणि कासवाची दिशा ही मी पूर्व दिशेला ठेवलेली आहे, कारण कासवाची दिशा ही आपल्या देवाकडे तोंड करून पाहिजे. कारण आपण मंदिरात गेल्यावर पण पहा, कासव हे देवाच्या पुढे म्हणजे मंदिराच्या बरोबरीमध्ये कासवाची स्थापना झालेली असते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, कासव हे आपल्यासाठी खूप शुभ व भाग्याचे मानले आहे, मंगलदायी आहे. मित्रांनो, कासव जे आपल्या देवघरात ठेवायचं असेल तर पितळेचे किंवा धातूचे असावे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात, ऑफिसमध्ये ठेवायचं असेल तर क्रिस्टलचे कासव आपल्याला ठेवायचं आहे. धातूचे, पितळेचे कासव जेव्हा तुम्ही घरी आणता तर एखादा शुभ दिवस पाहून म्हणजे शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला कासवाची स्थापना करावी. देवघरात डायरेक्ट स्थापन नाही करायचा. कासवावर जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. विष्णू मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. वाटल्यास श्री सूक्तही पठण करा. त्यानंतर त्यावर अष्टगंध लावून देवघरात कासवाची स्थापना करायची आहे. धूप दीप लावून पूजा करायची. कासवाचे तोंड हे पूर्वेकडे असावे. पूर्व दिशा ही देवांची दिशा मांडलेली आहे आणि कासव हे शांततेचे प्रतीक आहे. कासव असल्याने घरात सकारात्मकता निर्माण होते. कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी मंदिराच्या बरोबर देवाच्या मूर्तीपुढे कासव असतो. कासव नेहमी पूर्व दिशेला ठेवावा. कासव हे चांदीचे, पितळेचे असेल तर देवघरात त्याची स्थापना करावी. घराच्या हॉलमध्ये ठेवायचा ना. आपल्या घरात जर कासव असेल तर धातूचे किंवा पितळेचे ते कासव आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे. घराच्या हॉलमध्ये ठेवायचा आपल्याला कासव असेल तर तो क्रिस्टलचा कासव आपल्याला ठेवायचा आहे, कारण त्यामुळे नोकरीत यश, प्रगती होते किंवा उद्योगधंद्यात प्रगती होते.
कासव हा शांत, संयमी व सर्व अवयवांवर नियंत्रण असलेला कासव घरात ठेवल्याने घराची प्रगती होते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील वातावरण शांत होते. ज्या कासवाच्या खाली पाणी ठेवलेले असते त्या कासवाचे पाणी रोज आपल्याला बदलावे लागेल, कारण कासव घरातील नकारात्मकता शोषून घेते. पण ज्या कासवाच्या पोटावर लक्ष्मी यंत्र नसते ते कासव आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे. तर अशा कासवाला आपण जेव्हा पाणी ठेवतो प्लेटमध्ये, तर ते कासवाचे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलायचं आहे, कारण आपल्या घरातली नकारात्मकता कासव शोषून घेते. त्यामुळे त्या नकारात्मकतेने भरलेले पाणी आपल्याला रोज बदलायचं असते. कासवाचे चारी पाय पाण्यात बुडाले पाहिजेत, हे महत्त्वाचे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही ज्या जागी कासवाची स्थापना केली आहे ना, ती जागा सारखी बदलू नये, कारण लक्ष्मी चंचल असते. कासव एका ठिकाणी स्थिर न ठेवल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते, हे लक्षात ठेवा. तिला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी कासवाची योग्य जागा स्थिर ठेवली पाहिजे, हे लक्षात ठेवा. काही जणांना पडलेले असतात, काही प्रश्न पडलेले असतात की कासव कोठे भेटेल, जिथे पूजेचे सामान भेटेल, दादा, ताई की पितळेच्या वस्तू भेटतात, तिथे तुम्हाला कासव सहजरितेने तुम्हाला जसे पाहिजे तसे भेटू शकेल. आपल्या घरात कासव असल्यामुळे हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती सुधारते मित्रांनो. घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. वाढलेले प्रश्न, यश किंवा अचानक आलेले संकटे नाहीसे होतात, कारण कासव हा घरातील नकारात्मकता खेचून घेतो, वास्तुदोष कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते, चांगल्या गोष्टी घडू लागतात, आनंद वार्ता समजतात. याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. ज्यांच्या घरात कासवाची स्थापना केली नसेल तर तुम्ही नक्की करा. मी खात्रीने सांगते तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. बऱ्याच लोकांच्या मनात असाही प्रश्न असतो की कासव आपल्या घरासाठी इतके शुभ आहे म्हटल्यावर आपण खरं कासव आपल्या घरी आणावे. पण हे चुकीचं आहे माझ्या दृष्टीने, कारण माझे मत तरी असं आहे की तो मुका जीव आहे. तुम्ही तो घरी आणाल, त्याची व्यवस्थित काळजी घ्याल, पण 4 भिंतीच्या आतच ना. पण कासवाला खुल्या जागेची, तलावाची, मोकळ्या प्रवाहाची सवय असते. त्याचे ते सुंदर जग असते. तो खुल्या जागेत जास्त चांगला राहू शकतो असे मला वाटते, कारण तो बंदिस्त त्याला बनवून आपल्या घरी ठेवून आशीर्वाद घेण्यापेक्षा, खरंच कासवाला जेव्हा आपण बंदिस्त, शेवटी तो 4 भिंतीत म्हटल्यावर तो बंदिस्तच झाला. बंदिस्त बनवून आपल्या घरी ठेवून त्याला आशीर्वाद घेण्यापेक्षा याला खुल्या जागेत, समुद्रा ठिकाणी, तलावात जर सोडले तर त्याचा डबल आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर काही जणांना प्रश्न असाही पडलेला असतो की आमची एकच रूम आहे, आम्ही भाड्याने राहतो, मग आम्ही कासवाची स्थापना कशी करावी? तर मी तुम्हाला सांगेल की कासव कोणत्या दिशेला ठेवावा, किंवा भाड्याच्या मध्ये आहे, मग आम्ही कासवाची स्थापना केली तर चालेल का? तर तुम्ही भाड्याच्या रूममध्ये जर आहे तर तुम्ही स्वतः तिथे राहता, कारण तुम्ही भाड्याच्या रूममध्ये आहे, पण त्या रूममध्ये तुम्ही राहताना वास्तू तुम्ही जसे वागता, जसे बोलता, जसे कार्य करता, तर ती तथास्तु म्हणत असते, तसाच ते आशीर्वाद देत असते. तुम्ही योग्य सेवा केलात तरीही वास्तू तुम्हाला आशीर्वाद देते. त्यामुळे त्या वास्तूत तुम्ही राहत असता, त्यामुळे त्याचे आशीर्वाद पण आपल्यालाच मिळतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कासवाची स्थापना आपल्या देवघरात तुम्ही करा. भले एक रूम असू देत, तुमचे देवघर छोटेसे असेल, ते पूर्व दिशेला असेल किंवा कुठेही, पण कासवाची दिशा ही तुम्ही पूर्व दिशेला, नसेल तर उत्तर दिशेलाही ठेवू शकता. बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही कासवाची दिशा ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचे, कासवाची स्थापना केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील लोकांचे आरोग्य वाढते, किंवा तसेच बाहेरील बाधा, नजरदोष कमी होतो. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते, कारण याचा अनुभव मला खूप आलेला आहे. मित्रांनो, संतानप्राप्तीसाठी तुम्हाला जर कासवाची स्थापना करायची असेल ना, ज्या व्यक्तींना संतानप्राप्ती नाही, बरेच वर्ष, 5-6 वर्ष उलटलेले आहेत किंवा 10 वर्ष, ज्यांना संतानप्राप्तीसाठी कासवाची स्थापना करायची असेल, तर मी तुम्हाला सांगते की संतानप्राप्तीसाठी आपल्याला म्हणजे मादी आणि त्याच्यावर 2 पिल्ले असे कासव आपल्याला आणायचं आहे. आपल्याला पूजेच्या जेव्हा आपण सामान घेतो त्या दुकानात तसेही कासव तुम्हाला मिळू शकते. ते गुडलकसाठी, संतानप्राप्ती ज्यांना नाही ते गुडलकसाठी कासव त्यांना खूप महत्त्वाचे आहे. त्याचा इफेक्ट नक्की होतो, कारण हे आपल्या घरासाठी, तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते. कारण ज्या कासवाच्या पाठीवर संतान म्हणजे तिची बाळं असतात, असे कासव तुम्हाला दुकानात मिळेल.
असे कासव तुम्ही तुमच्या घरी आणा, त्याची योग्य पद्धतीने अभिषेक करून पूजा करून देवघरात प्रतिष्ठापना करा व तुम्हाला संतान प्राप्ती नक्की होईल. आणि रोज त्या कासवाची पूजा करताना मनात एकच आणा की मलाही तुझ्यासारखे संतान होऊ दे अशी प्रार्थना करा. तर बघा हे कासव गुडलक घेऊन आलेलं असे मित्रांनो, याचा इफेक्ट नक्की होईल आणि तुम्ही आश्चर्य कराल की खरंच तुमच्या घरात आनंद वार्ता शुभवार्ता घेऊनच येईल. कारण हे कासव तुमच्यासाठी खूप खूप शुभकारक ठरेल, लाभकारक असेल हे मी खात्रीने सांगते. आणि ज्या स्फटिकाचे कासव ज्या या कशासाठी म्हणजे असावं, तर स्फटिकाचे कासव याचा इफेक्ट पटकन जाणवतो. हे तुमच्या नोकरीसाठी धंद्यासाठी अत्यंत शुभकारक असते. यासाठी गुडलक घेऊन येत असते हे कासव. त्यामुळे तुमच्या धंद्याच्या ठिकाणी दुकानात नोकरीत ऑफिसमध्ये हे कासव म्हणजे स्फटिकाचे कासव ठेवलेच पाहिजे. कारण पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही ठेवा, त्याचे तोंड तुमच्याकडे असावे असं ठेवा. म्हणजे येणारे कस्टमर तो आपल्याबरोबर घेऊन येईल, कस्टमरांची रांग लागेल. असे करण्याने व्यापारात धंद्यात नोकरीत प्रगती यश वृद्धी होते, व्यापारातून धनलाभ होतो, अडलेली कामे पटकन होतात हे मी खात्रीने सांगते. कासवाची स्थापना तुम्ही कधीही कुठे म्हणजे कधी म्हणजे कासवाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता, हॉलमध्ये करू शकता. पण किचनमध्ये ज्यांचे मोठे रूम असतील भरपूर रूम असेल त्यांनी किचनमध्ये आणि बेडरूममध्ये कासवाची स्थापना करायची नाही, हे चुकीचं आहे. फक्त कासवाची स्थापना तुम्ही देवघरात ठेवू शकता. आणि जर स्फटिकाचे असेल तर तुम्ही उद्योगधंद्याच्या ठिकाणी नोकरीत किंवा हॉलमध्ये सुद्धा ठेवले तरी चालेल, हे लक्षात ठेवा. कासव हा जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा शुभ दिवस पाहून आणा आणि त्यावर अभिषेक करायला विसरू नका. तर हे यामागचा उद्देश आहे. आणि ज्यांच्या घरी तुम्ही अजून कासवाची स्थापना केली नसेल तर नक्की करा. कारण याचा अनुभव तुम्ही जेव्हा कासवाची स्थापना कराल त्याचा इफेक्ट तुम्हाला हळूहळू जाणवेल, याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. आणि तरच तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की खरंच ताई याचा अनुभव आम्हाला खूप पडलेला आहे. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.